कोणालाच विश्वास बसत नाही, पण आज आपण जी रेसिपी करतोय ना ती मी माझ्या सासरी पहिल्यांदा खाल्ली आहे. आणि ही रेसिपी म्हणजे तांदळाच्या पिठाची उकड. धो-धो पावसाने वातावरण मस्त थंडगार झालेलं असताना गरम गरम उकड आणि त्यावर घरचं तूप. आहा हा कमाल. उकड करण्याच्या प्रत्येक घरात वेगळ्या पद्धती आहेत, पण मला अशी सरसरीत पेजेसारखी उकड प्रचंड आवडते. एक घास खाल्ला की थेट पोटात. तसं उकड करायला फार कष्टही लागत नाहीत. ताक आणि तांदळाचं पीठ एकत्र करून घ्यायचं. यात एकही गुठळी नको बरं का. नंतर फोडणीत जिरं, मोहरी, हिंग, हळद, कढीपत्ता, मिरची आणि सढळ हसते लसूण घालायचा. माझ्या मते उकडीची खरी मजा ही या ठेचलेल्या लसणीतच आहे. नंतर पाणी आणि तयार पीठ ताकाचं मिश्रण हळूहळू घालायचं. ढवळून एक वाफ आणायची. मोजून 10 मिनिटात जगात भारी अशी उकड तयार होते. पचायला हलकी आणि अत्यंत पौष्टिक. तांदळाच्या ऐवजी नाचणीचं पीठ वापरूनही उकड करता येते. कोकणात घरोघरी रांधला जाणारा असा हा साधा सोप्पा पण रुचकर पदार्थ. अशा सात्विक गोष्टी आपण जपायलाच हव्यात. नितांत सुंदर परंपरा आहे आपल्या या खाद्यपदार्थांना. पिढ्यानपिढ्या जपावी अशी, हो ना.